पण मी एवढा मोठा माणूस नाही की कुठल्याही व्यक्तीला पक्षामध्ये घेणं, त्याला कुठलं पद देणं हा सुजय विखेचा अधिकारच नाही आहे. पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष हेच निर्णय घेतात आणि त्यांच्या निर्णयासाठी आपण वाटतो. राहुरी पोटनिवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने प्राजक्त तनपुरेंनी थांबण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर तुम्ही कुठेतरी एक सूचक वक्तव्य केले, तनपुरे हे भाजपशी कुठेतरी जुळवून घेत आहेत. काय येणाऱ्या काळामध्ये तनपुरे भाजपमध्ये दिसतील? त्यांना सर्वात प्रथम तर त्यांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांच्या परिवाराचे आभारच मानलेले आहेत. पक्षामध्ये कोणाला घ्यायचं कोणाला नाही हा संपूर्ण निर्णय माननीय प्रदेशाध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे. माननीय प्रदेशाध्यक्ष महोदयांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे की जे लोक भारतीय जनता पार्टीच्या विधानसभेच्या सदस्याला सहकार्य कराल त्या सगळ्यांच्या असतील त्या अपेक्षा देखील पक्ष पूर्ण करेल. आता त्यामध्ये प्रवेश होईल अथवा न होणार हा विषय प्रदेशाध्यक्षच उत्तर देऊ शकतील, त्याला मी काय अधिकृत उत्तर देऊ शकणार नाही. मी जे वाक्य त्या ठिकाणी बोललो की येणाऱ्या 6-7 महिन्यामध्ये 3 दादा मिळतील, तर दादा अनेक आहेत. त्यामुळं त्या अर्थ मीडियाने तो अर्थ लावणं हा तो मीडियाचा वैचारिकतेचा भाग आहे. त्यांना ज्या माझ्या वाक्यातून बोध घ्यायचा असेल त्यांनी तो घेतलेला आहे. पण मी एवढा मोठा माणूस नाही की कुठल्याही व्यक्तीला पक्षामध्ये घेणं, त्याला कुठलं पद देणं हा सुजय विखेचा अधिकारच नाही आहे. पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष हेच निर्णय घेतात आणि त्यांच्या निर्णयासाठी आपण वाटतो. प्राजक्त तनपुरे जरी आता निवडणुकीत थांबलेले असले, मात्र भाजप उमेदवारासाठी ते प्रचार करताना दिसतील. तो विषय पण माननीय प्रदेशाध्यक्षांशीच आपल्याला विचारला पाहिजे. ते येणार आहेत 16 तारखेला. मला असं वाटतं आपण त्यांच्या येण्याची वाट पाहू. आम्ही निश्चित विनंती करायला जाणार आहोत परत एकदा त्यांना की आपण थांबला जरी असाल तरी आपल्या मदतीची आम्हाला गरज आहे. आपण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासाठी आपण आपली ताकद लावावी ही विनंती करायचं आमचं काम आहे. ती विनंती करायला पुनश्च एकदा मला प्रदेशाध्यक्ष महोदय आल्यानंतर पालकमंत्री आणि ते दोघंही त्यांच्याकडे जातील.